पाया पडे लागे सुखाचारी वाचून जाणारी घेतली हाती परडी. आता जस्ट कांड झाला आपल्यासोबत. चला निघूया पुढच्या प्रवासाला. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवशीच्या सुंदर सकाळ. जय शिवराय, जय शिवराय. तर निघालो आता तुळजापूरवरून अक्कलकोटच्या दिशेने. ऑलमोस्ट 79 समथिंग किलोमीटर दाखवतात इथून आता. तर चला, तर अपडेट असा आहे मॉर्निंगला की जो तुळजापूरचा घाट उचलून परत आम्ही थोडंसं 10 किलोमीटर मागे जाऊन सोलापूर हायवे टच करणार आहे. बिकॉज जो तिकडून रस्ता आहे मंदिराचा इथून अक्कलकोटला जायला तो आहे खराब. आय थिंक आता आवाज चांगला येत असेल, वायझर खाली गेला. तर तो रस्ता खराब आहे म्हणून आम्ही थोडं 10 किलोमीटर मागे जाऊन पुन्हा हायवेला जातो आहोत. मस्त दर्शन झालं एकदम. काल ॲक्च्युली असा सीन झाला की आम्ही 6-6:30 काहीतरी आम्ही रूमवर पोहोचलो 5:30-6च्या आसपास. मग थोडंसं झोप काढली, फ्रेश वगैरे झालो आणि नंतर मग रात्री गेलो दर्शनाला. कारण आम्ही विचारलं तिथे जेव्हा रूम घेतली तेव्हा गर्दी खूप होती. मग म्हटलं थोडंसं मंदिर बंद व्हायच्या थोडं अर्धा-1 तास अगोदर जाऊ. आणि काल तेच झालं, गर्दी काहीच नव्हती. आमचं ऑलमोस्ट 20-22 मिनटामध्ये झालं असेल दर्शन. मग थोडा वेळ थांबलो, अर्धा-1 तास मंदिराच्या आवारात आणि मग रूमवर आलो, जेवलो आणि मस्त झोपलो. थकलो होतो खूप सारं, त्यामुळे काल ब्लॉग वगैरे काहीच करायला नाही जमलं. आणि काल डे 1 होता, रात्री झोपलो नव्हतं. काल फुल डे एनर्जी पण डाऊन होती. तर असा काहीसा पूर्वसूत्र कालचं. आणि आज एकदम मस्त सकाळ झालेली आहे चालू. थोडा थोडा फॉग, थोडं थोडं मॉर्निंग आणि तिकडे आपला सोलापूर हायवे. मस्त मजा येते. काल काहीतरी मला वाटतं होतं, आय थिंक चैत्र महिना वगैरे चालू आहे त्याच्यामुळे काल खूप सारं अभिषेक वगैरे देवीला होत होते. खूप अभिषेकच्या लाईनमध्ये खूप गर्दी होती काल. म्हणून त्याच्यामुळे आमचं दर्शनची रांग जी होती त्याच्यात गर्दी कमी होती. आणि ऑलरेडी इव्हनिंग झालेली, टाईम 8-8:30-9 वाजलेले. तर काल दर्शनाला पण कोण जास्त आलं नव्हतं. ऑलमोस्ट दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी 7-8पर्यंत जास्त हे होतं, गर्दी असते. तर लेट्स गो टू अक्कलकोट नाव. अपडेट, हां, ग्रुप राईडचा अपडेट. ग्रुप राईडचं असं आहे की ते लोक नाईटला निघाले तर राईड करून. तर ऑलमोस्ट ते लोक अक्कलकोटपासून 200 किलोमीटर किंवा 150 किलोमीटर मागे आहेत आता. तर ते पण ऑन द वेज आहेत, आम्ही पण ऑन द वेज आहोत. रूम पण ऑलरेडी बुक केलेली आहे, म्हणजे सांगून ठेवलेलं आहे त्यांना. तर डायरेक्ट रूमवरच जाऊ, तिकडे चेंज वगैरे करू. ते आले की फ्रेश वगैरे होतील, नाश्ता वगैरे करतील. मग त्यानंतर आपण जाऊ स्वामींच्या दर्शनाला. स्वामींचं दर्शन घेऊन थोडा वेळ जेवण वगैरे करू, लंच वगैरे करू आणि नंतर निघू पंढरपूरला. पंढरपूर अक्कलकोटवरून आता आहे ऑलमोस्ट 110-120 किलोमीटर, 3-3.5 तास. तिथून नंतर पण आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आजचा दिवस तिथे स्टे करू आणि उद्या सकाळी बॅक टू मुंबई. व्हॉट अ मॉर्निंग राईड. काय मस्त रोड बनवला आहे ना हा संपूर्ण हायवे पुणे सोलापूर. एक नंबर बनवला आहे.
0.05% पण खराब नाही आहे, त्याच्यापेक्षा कमीच खराब असेल. 0.05%. ओव्हरऑल मुंबई एक्सप्रेस हायवे जर आपण बघितलं तर मस्त बनवलं आहे. आम्ही जो पण 100 मिनिमम 100चा स्पीड चालला आमचा मिनिमम कालपासून. सोलापूर 16 किलोमीटर, हैदराबाद 280. मित्रांनो शिखर बघा काय मस्त दिसतं. तर ऑलमोस्ट आता आपण अक्कलकोटच्या रोडलाच लागलो आहे आणि ते शिखर बघा मस्त दिसतं. इथून खालती गेलात ना एक शंकराचं एक मंदिर आहे आणि तिथे सेम आणि लांबलचक मंदिर आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर मागे पण एक शिखर आहे ते बघा. आणि शंकराची ना मोठी मूर्ती आहे उंच तिकडे, ती बघा एक मस्त आहे. ही बघा पिंडीवरती उभे आहेत अशी ती मूर्ती आहे. मस्त मस्त दिसतं ॲक्च्युली, ते भारी वाटतं. आणि आता अक्कलकोटचा एकदम सुमधुर सुसंगीत माझ्या मनात चालू आहे. सुसंगीत आणि मक्खन रोड आणि कानात सुसंगीत, अलग कॉम्बिनेशन आहे प्रॉ. स्वतः आपण अक्कलकोटमध्ये तर पोचलेलो आहे, पण मंदिर थोडं दुसऱ्या रूटवर आहे. आणि आपले जे रूम आहे तिथे आता सगळे आपले मित्र थांबलेत, आपण तिकडे चाललेलो आहोत. रोड क्लोज, टेक डायव्हर्जन्स. तो येतोय गायला रूमवाला. हां इथेच आहे कुठेतरी. का रायडर रायडर ए रायडर, अरे अरे आले आले. और ये कोण सर आहे? वा व्हॉट अ बॉडी मॅन. हा झोप पार झोप. एक शूज काढतो थांबा. हा बस एक नंबर. लगे सुखाचारी हो तुमच्या घरी घेतली हाती परडी. सो लेट्स गो टू पंढरपूर. अक्कलकोटचं दर्शन झालं मस्तपैकी. आता आपण निघतो पंढरपूरला. ऑलमोस्ट वाजले आहेत 4:45 वाजलेत. 2 तास 13 मिनटाचा ETA आहे. रात्र होण्या अगोदर पोचूया. तुम्हाला भेटतो हायवेवरती. ए रेडबुल घेतला? तेच मी तुला म्हणतोय, तू भगवतेस भाई. हां मी बोललो इथे येऊन थांबतो, तुम्ही घेऊन येता. तिथं घेणार होते ना. तर आता मित्रांनो निघालो आहे पंढरपूरच्या दिशेने. मस्त अक्कलकोटचं मस्त दर्शन झालं वगैरे, एकदम मजा आली. ऊन वगैरे मजबूत असं ऊन इतकं होतं ना खतरनाक. म्हणजे दुपारी हे लोक ऑलरेडी नाईट करून आलेले सगळेजण, त्यामुळे कोण निघायला रेडी नव्हतं. सगळे झोपले येऊन. नंतर थोडासा आराम वगैरे केल्याच्यानंतर निघालो. मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि प्रल्हादला एक मस्त अनुभव आला स्वामींचा आज. त्याच्यासोबत मस्त एक गोष्ट घडली, त्याच्या ब्लॉगमध्ये तो सांगेल कदाचित, त्याने सांगितलं तर. पण मस्त मजा आली. सब फॅन मुवमेंट हो गए सबका, सब बायकर लोक इधर. लहान पोरांना पुरवलं एकदम. बाईक्स आवडतात
सगळ्यांच्या गाडीवर बसून फोटो वगैरे काढतायत. सुपर बाईक फॅन. शिराज बोल रहा भाई ज्यादा मत रेस मारो नहीं तो मैं निकल जाऊंगा सीधा. गेले आपल्या गाड्या मग. मक्खन रस्ता है भाई, काय मक्खन रस्ता आई शपथ. सावळ्या विठ्ठला तुझे वेड मला लागले. सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले. वेड हे लागले. राईड करून तुझ्या दर्शना यायचे वेड रे. वेड हे लागले. हो 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 हो. हे सुख मला आधी का नाही भेटलं भगवंता. हे सुख मला आधी का नाही भेटलं. मला माहिती आहे जे नॉन बायकर आहेत ना ते या खुशीला किती हे करतील, रिलेट करतील. पण बायकर आय नो यू विल रिलेट दिस प्लेस आय नो दिस हॅपीनेस. भाई कंट्री साईड रोडला लागलो आहे आता मस्तपैकी. हायवे आपला सोडला आहे आता. इथून पंढरपूर आहे एक 6 किलोमीटर. वेळापूर पण आपल्याला इथून घरी जाताना लागेल मे बी. इथे नाही. वेळापूरची एक मस्त हिस्ट्री उद्या लक्षात राहिलं तर सांगेन तुम्हाला. राम राम माऊली. सुस्वागतम. स्वागत मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे KP ऑन व्हील्स. तर आपण सुरू केलेल्या अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर बाईक राईडचा आज शेवटचा दिवस आहे. आपण चाललेलो आहोत घरी. सकाळी वाजलेले आहेत ऑलमोस्ट 5 वाजता. आपण आता निघालो आहे मुंबईच्या दिशेने आणि आता आम्ही हायवेवरती आहोत आता. ऑलमोस्ट आम्हाला आता रूममधून निघून काहीतरी अर्धा 1 तास झाला असेल. आता हायवेला लागलो आहे. रोड एकदम मक्खन आहे. आता हे सगळे बोलत होते की जेजुरीपर्यंत हा रोड असाच एकदम सुसाट आहे. तर सुसाट रोडवरती सकाळी राईड करणार आहोत आपण आता मॉर्निंगला विथ प्रिकॉशन्स ॲब्सोल्युटली. मजा येते. रस्ता खूप चांगला आहे त्याच्यामुळे चालवायला काय वाटत नाही आहे आणि भारी वाटतं आहे. कालच्या दर्शनाबद्दल तुम्हाला जरा सांगतो. काल आपल्याला बोलायला नाही भेटलं एवढं असं, कारण खूप थकलो होतं काल पण आणि गेल्यावरती सगळे झोपले. मस्त दर्शन झालं. जर सुरुवातीपासून बघितलं तर आपण पहिले तुळजापूरला गेलो. तुळजापूरचं पण दर्शन मस्त झालं संध्याकाळी. त्याच्यानंतर अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटचं पण दर्शन एकदम मस्त झालं. अक्कलकोटचं दर्शन ॲक्च्युली 2 वेळा झालं. हो माय गॉड. खाली नारळ होता. अक्कलकोटचं दर्शन 2 वेळा झालं. त्यानंतर आपण आलो पंढरपूरला. पंढरपूरचं दर्शन पण एकदम मस्त झालं. पंढरपूरला एक गोष्ट म्हणजे एक असं घडलं ना की मी आजपर्यंत कधी विठ्ठलाच्या मूर्तीला रुक्मिणीच्या मूर्तीला चरणस्पर्श कधी केला नव्हता. मग जेव्हा पण जायचो मी तेव्हा बाहेरूनच दर्शन घेऊन मुखदर्शन किंवा लांबून कळसाचं दर्शन वगैरे घेऊन जायचो. पण काल आम्ही संध्याकाळी जेव्हा गेलो 8:30-9 वाजता लिटरली आम्ही गाभाऱ्यामध्ये 15 ते 20 मिनटं आम्ही थांबलो होतो. एवढं मस्त दर्शन झालं. मूर्तीला हात लावायला भेटला. मूर्तीच्या पायावर डोकं ठेवायला भेटलं. कारण याचं कारण असं की आम्ही संध्याकाळी गेलेलो. गर्दी काहीच नव्हती. ऑलमोस्ट मंदिर बंद करायचा एक अर्धा तास 1 तास आधी आम्ही गेलो होतो. तर एवढं भारी दर्शन झालं ना म्हणजे काय सांगू तुम्हाला. लिटरली असं मस्त वाटत होतं. म्हणजे एकदम भारी वाटत होतं की फर्स्ट टाईम. आणि
वाईब पण एवढी मस्त मॅच झाली ना मंदिरात गेल्यावर सगळ्यांसोबत, की एक असा लोकांना ग्रुप होता, मिड एजवाले असतील 35 वगैरे 40चा, मस्त भजन वगैरे चालू होतं, नामघोष चालू होता माऊलीचा. आणि पूर्ण गाभाऱ्यामध्ये आम्ही गेलो. गाभाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर गाभाऱ्याच्या बाहेर आम्हाला पहिले थांबवून ठेवलं एक 10-15 मिनटं. एकदम आम्ही मूर्तीच्या एक्झॅक्ट समोर होतं, साफसफाई चालू होती. तिथे पण आम्हाला 15-20 मिनटं मूर्तीला पाहायला भेटलं. आणि जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो गाभाऱ्यात चरण स्पर्श केला, तेव्हा पण आम्ही गाभाऱ्यामध्ये परत 10-15 मिनटं थांबलो. म्हणजे ऑलमोस्ट पकडा अर्धा तास आम्ही मूर्तीला बघत होतो. मूर्ती एवढी सुंदर दिसत होती ना. मूर्तीला कपडे वगैरे घालायचं काम चालू होतं, मूर्तीची पूजा चालू होती. मूर्तीला कपडे कसे घालतात, फेटा कसा बांधतात, त्याच्यावरती मुकुट कसा चढवला जातो, या सगळ्या गोष्टी आम्हाला काल लाईव्ह तिथे बघायला भेटलं. रात्री शेजारती झाली, शेजारती पण बघायला भेटली. मस्त मजा आली. एवढं चांगलं दर्शन ना कधीच नव्हतं आलं. म्हणजे कोणाच सगळेजण असे भावूक झालेले, म्हणजे की भाई म्हणजे आपल्यासोबत काय झालं आहे. म्हणजे जेव्हा पण येतो आम्ही त्यांचं पण सेम होतं, मुखदर्शन करतो किंवा शिखराचं दर्शन घेऊन जातो किंवा बाहेरून काही करून जातो. पण भाई काल जे दर्शन झालं, चुम्मा दर्शन, एकदम चुम्मा दर्शन. विठ्ठलाच्या नंतर आम्ही रुक्मिणीच्या गाभाऱ्यात गेलो. रुक्मिणीच्या गाभाऱ्यात गेल्यावर पण तिथे साफसफाई, ॲक्च्युली संध्याकाळी सगळं बंद करायच्या टायमिंगला त्यांची साफसफाई चालू असते. आणि त्यावेळी गेल्यामुळे ना प्रॉपर असं थांबवून ठेवतात, त्यामुळे तुम्हाला मूर्ती वगैरे बघायला भेटते. आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यात पण सेम आम्ही 10-15 मिनटं थांबलो त्याच्या आतमध्ये. गाभाऱ्यात मूर्ती बघितली, मग त्यांची पूजा वगैरे चाललेली संध्याकाळी रात्री ते बघितली. त्यांचे झोपाचे भूपाळी नाही का शेजारती वगैरे अटेंड केली. ते सगळं केल्याच्या नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मागे टाकपिठे म्हणून एक मंदिर आहे रमाबाईचं. तर तिथे गेलो. तिथे पण आपल्याला शेजारती वगैरे भेटली. तिथे तर प्रॉपर म्हणजे त्या मूर्तीचं पूर्ण अंघोळ वगैरे, त्यांना चढवण्यात येणारे कपडे, त्यांना बांधण्यात येणारी पगडी, त्यांचा प्रसाद, त्यांचं सगळ्या गोष्टी तिथे आम्हाला पाहायला भेटल्या. तिथे पण मंदिर बंदच होणार होतं, शेजारती करायचा थोडंसं अर्धा तास सांगेल आधी आम्ही तिथे पोचलो. आणि एकदम मस्त त्याच ठिकाणी पण आमचं दर्शन झालं. तिकडच्या काही गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. आता ताकपीठे ह्याचं अर्थ आहे की ताक आणि पीठ. तर जे रमाई होते त्या रमाई काय करायची, विठ्ठलाला ताक प्यायला द्यायची. तर असं व्हायचं की विठ्ठल जेव्हा तिथे आला होता तेव्हा रमाई त्यांच्याकडे ताक घेऊन जायची त्यांना हे करायला द्यायला, कारण विठ्ठलाला ताक आवडायचं असं बोललं जातं. आणि त्याच्यानंतर काय झालं की रमाईचं एज झालं, वय झालं, त्याच्यात ते चालू शकत नव्हते, असे एकदम म्हातारे झाले. तर विठ्ठलाने काय केलं की ताक वगैरे पिण्यासाठी त्यांच्या घरी गेले. आता देव आपल्या घरी आला तर फक्त ताक देणं बरोबर नाही वाटलं रमाईला. मग त्यांनी किंवा अजून काय असेल मला एक्झॅक्ट माहिती नाही, त्यांनी ताक आणि पीठ ते एकत्र करून विठ्ठलाला दिलं. आणि विठ्ठलाने ते घेतलं, विठ्ठलाने ते पिलं, असं झालं. आणि त्याच्यानंतर विठ्ठलाला त्यांनी विनंती केली की तू इथे पण एक तुझं स्थायिक कर किंवा इथे पण तुझं थोडं स्थान वगैरे असू दे. आणि त्यानंतर विठ्ठल तिथे पण विसावा घेतला विठ्ठलाने. आणि विठ्ठलाचं त्यांनी आता मंदिर वगैरे बांधलं आहे. रमाईचं मंदिर आहे. रमाईचे वंशज आता तिथे पूजा वगैरे करतात प्रॉपरली. त्याच वाड्यामध्ये जिथे रमाई वगैरे राहायच्या खाली विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि वरती त्या रमाईचे वंशज वगैरे राहतात. तर म्हणजे ताकपिठेचं मला माहीत नव्हतं पहिले, काल माहीत पडलं ताकपिठेबद्दल. मी इतक्या वेळा गेलो आहे पंढरपूरला फॅमिलीसोबत एकटा, पण ताकपिठे कधी माहीत नव्हतं, मी कधी ऐकण्यात पण नाही आलं माझ्या असं. पण जे दर्शन झालं ना काल, एक नंबर दर्शन झालं. स्वामींचं दर्शन पण खूप असं सुंदर झालं. स्वामींचं दर्शन पण मजा आली स्वामींच्या दर्शनाला. पण काहीच गर्दी नव्हती स्वामी. म्हणजे आम्ही जेव्हा जाण्या अगोदर 2-3 दिवस झाला अपडेट घेत होतो तिन्ही ठिकाणचे, तर गर्दी होती असं खूप लोक बोलले आम्हाला. आम्ही भक्तनिवासात कॉल करून विचारलं, भक्तनिवासात रूमसुद्धा अवेलेबल नव्हती, एवढी गर्दी आहे. पण या विकेंडला जेव्हा आम्ही इथे आलो, भाई सगळीकडे कमीत कमी 5 ते 10 मिनटाच्या आत आमचं दर्शन झालं. सगळे तिन्ही ठिकाणी मस्त दर्शन झालं. तुम्हाला पण जर कधी यायचं असेल ना असं तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोटला तर तुम्ही दर्शन घ्यायला कधी येऊ शकता. पण तुळजापूर आणि पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जर तुम्ही येत असाल ना, तर मी सजेस्ट करेन की मंदिर बंद होण्याच्या 1 किंवा 2 तास अगोदर दर्शनाला जा संध्याकाळी.
तर तुम्हाला एकदम मस्त दर्शन भेटेल आणि चरणाला तुम्ही जाल विदाऊट एनी कॉस्ट. म्हणजे आता आपण बघतो की जे हे असतात, आपण डेला वगैरे गेलो, गर्दीच्या वेळी गेलो तर तिकडचे काही लोक असतात जे VIP दर्शनचा पास घेतात किंवा एक्स्ट्रा पैसे देतात, काही गोष्टी करतात चरण स्पर्श करण्यासाठी किंवा कामाला जाण्यासाठी. त्या गोष्टी तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही या मंदिर क्लोज होण्याच्या अगोदर एक 2 तास आधी, 1-1.5 तास आधी या, दर्शनाची रांग लावा, तुम्हाला दर्शन चरण स्पर्श भेटून जाईल. हां, पण तुमच्या नशिबात नसेल तर मग त्याला कोणी काय करू शकत नाही. पण ट्राय करून बघा एकदा. फक्त एवढंच आहे, आपण जर बाईक राईड वगैरे करत असेल किंवा ट्रॅव्हल करत असेल आणि आपण असा विचार करतो की हा चल डेला दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघू, तसं करत असाल तर चान्सेस कमी आहेत. पण तुम्ही स्टे करा रात्री आणि दर्शन घ्या आणि सकाळी परत तुमच्या प्रवासाला निघा. ही बेस्ट एक ॲडवाईस मी तरी या 3 दिवसात बघितले. मी तर या 3 दिवसात अनुभवले की हे केलं तर मूर्तीच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन आपल्याला चरण स्पर्श करू शकतो. आपण मूर्तीला हात लावू शकतो, देवाच्या पायावरती डोकं ठेवू शकतो, आपल्याला झालेल्या चुकांची माफी, येणाऱ्या चांगल्या कामांसाठी आशीर्वाद आपण त्याला मागू शकतो. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. आम्ही आता मेन जो घरी जायला हायवे होता, नंबर विसरलो मी, होता नाव विसरलो, तो सोडून दिवे घाट म्हणून एक स्पॉट आहे, त्या स्पॉटवरून आता आम्ही निघालो मुंबईला. व्हॉट अ व्ह्यू. रोड बघा किती सरळ आहे. आता जस्ट कांड झाला आपल्यासोबत. हे बघा, आपल्या बाईकची तुटले चेसी. ॲक्च्युली तो टॉप बॉक्स लावलेला मागे आणि तुळजापूरला आल्यापासून ना तो क्रॅक 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 आवाज येत होता, पण काय कळत नव्हतं कुठला आवाज आहे नक्की. आणि आता जस्ट आता जेजुरी क्रॉस केला आणि थोडं नाश्त्यासाठी थांबूया म्हटलं, तर टॉप बॉक्सचा जोरात आवाज आला खड्ड्यात. मग थांबून बघितलं तर चेसीची वाट लागलेली. तेव्हा आता बघू, इन्शुरन्स मध्ये वगैरे कव्हर झालं तर ठीक, नाहीतर मग चेसीचे पैसे द्यायला लागतील. काय करतं बघू, जे पण होईल तुम्हाला सांगेल. व्लॉग बघत राहा. तर आपल्या गाडीचा टॉपरॅक आता विश्रमवरती आपण माउंट करतोय. घरी जाईपर्यंत आता ह्याच्यावरती आपला टॉपरॅक असेल. मूड आला तेव्हा देईल ना बॉक्स. याचे विश्रम काय मूड बीड नाही, घरी यायचं गपचूप. मॅकबुक मला दे, बाकीचं घेऊन जा. वो मेरे को चाहिए कि दोनों उधर का भी लग जाए आगे का स्क्रू. तो ये लटक जाएगा बेचारा. कौन मैं? सर्टिफाइड ये साइड का लटक जाए. बिजनेस चालू कर दे टॉप रैक. और ये घर पे चाय बनाना तो नीचे लाग जाएगा तू. चाय ऐसा मत बोल भाई, चाय वाला PM बन गया, समझा क्या? उससे बड़ा बात है हम लोग नहीं बनाए.